श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेत आहोत राहुदेव जागृतावस्थेमध्ये आलेले आहे 3 सप्टेंबर पासून. 3 सप्टेंबर पासून पुढील 16 महिन्यांसाठी राहुदेवांची ही जागृत अवस्था नक्कीच महत्वपूर्ण ठरणार आहे. तुमच्या जीवनामध्ये विशेष परिवर्तन घडून आणणार आहे. तुमची कर्करास आहे. राहुदेव तुमच्या राशीपत्रिकेतील अष्टमात गोचर करतायत, त्यामुळे अष्टमाचं फळ ते तुम्हाला नक्कीच देऊ शकतील. आणि याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी दृष्टा देत आहेत त्या त्या ठिकाणची सुद्धा शुभ फळे तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. कोणती आता आपण अनुक्रमे समजून घेऊयात. सगळ्यात महत्वपूर्ण बदल आणि परिवर्तन तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये आता दिसून येणार आहे. कुठलाही निर्णय घेताना उद्यावर टाकणं, उद्या पाहूयात किंवा उद्या करूयात असा जर स्वभाव तुमचा झाला असेल तर नक्कीच आता परिवर्तन त्यामध्ये होणार आहे. तुम्ही स्वतःवरती काम करणार आहात. माझ्या स्वतःमध्ये बदल झाला पाहिजे, हा सगळ्यात महत्वपूर्ण बदल करण्यासाठी राहुदेवांची ही जागृत अवस्था महत्वाची ठरेल. अष्टम स्थान त्रिक भाव आहे, अशुभ भाव आहे, परंतु या ठिकाणी राहुदेव कुंभ राशीतून ऍक्टिव्ह होत आहेत, जागृत होत आहेत. नक्कीच तुम्हाला अष्टमाचं फळ अधिकाधिक देतील. अचानक लाभ प्राप्तीचे संकेत, अर्थात नोकरीमध्ये तुम्ही काम करताय, नोकरी करताय तर तुम्हाला नोकरीमध्ये एखादं चांगलं प्रोजेक्ट हाती लागू शकतं. त्यावरती तुम्ही काम करू शकता आणि त्यातनं लाभ प्राप्त करून घेऊ शकता. कोर्टासंदर्भातील कामे मार्गी लावून देण्यासाठी सुद्धा ही 16 महिन्यांची स्थिती उत्तम आहे. या दरम्यान तुम्ही ती कामे हाती घ्यायची आहेत, निश्चित ती संपन्न होतील. शेती जमिनी संदर्भातील किंवा वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने किंवा विवाह संदर्भातील काही अडचणी असतील त्या सुद्धा आता मार्गी लागू शकतात. त्यामुळे राहुदेवांची ही अवस्था शुभ म्हणता येईल. राहुदेव अष्टमात आहेत, त्यामुळे तुम्हाला अचानक लाभ प्राप्ती सोबतच मोठ्या गुंतवणुकीचे संकेत आणतील. ज्या कामात तुम्हाला यश संपादन झालेलं आहे, जे काम तुम्ही हाती घेतलेलं आहे ते पूर्णत्वाला नेतील. तुम्हाला परदेशात जाण्याची संधी उपलब्ध करून देतील. हे सगळ्यात महत्वपूर्ण आणि सुंदर फळ तुम्हाला मिळू शकतं. राहुदेव 12व्या घरावरती जेव्हा दृष्टी देतात त्यावेळेस तुम्हाला 12व्या घराचं भरभरून सुख प्रदान करतात, खर्चावर नियंत्रण आणतात आणि याच बरोबर तुम्हाला परदेशवारी निश्चित घडवतात. यासाठी तुम्ही नक्कीच खर्च करू शकणार आहात. शिक्षणासाठी किंवा नोकरी निमित्त तुम्हाला परदेशात जाण्याचे संकेत आहेत. यामुळे तुम्हाला MNC कंपनीमध्ये जॉबसाठी तुम्हाला प्रयत्न करायचे असतील, आता तुम्ही ते करू शकता, त्यामध्ये यशस्वी व्हाल. याबरोबरच राहुदेव तुम्हाला एक विशिष्ट महत्वपूर्ण बदल परिवर्तन तुमच्या आयुष्यात करेल, ते म्हणजे कुटुंबाचं सुख प्रदान करून देईल. कुटुंबामध्ये मतभेद होते, वारंवार सातत्याने कलह होत होते, कलह आता संपुष्टात येतील. त्यांच्यासोबत तुम्ही जुळून घेऊ लागाल आणि कुटुंबाचं एकी किंवा कुटुंबाचं सुख तुम्हाला दिसून येईल. याबरोबरच राहुदेव तुम्हाला वास्तूचं आणि वाहनाचं सुख प्रदान करतील. त्यामुळे वास्तू वाहन खरेदी करायची असेल, निश्चित तुम्ही या दरम्यान प्रयत्न करा. त्या प्रयत्नांना यश येऊ शकतं. त्यासाठी लागणारं भांडवल अथवा लोन तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. वाहन वास्तू संदर्भातील व्यवसाय करण्यासाठी लागणारं भांडवल तुम्हाला उभं राहू शकतं. म्हणून सुद्धा तुम्हाला या दरम्यानचे योग शुभ प्रमाणात आहेत. लोनचे योग उत्तम आहेत. राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र या क्षेत्रामध्ये सुद्धा उत्तम यश आणि नेमफेम प्राप्त करून देणारी स्थिती आहे. कीर्ती प्रसिद्धी नावलौकिक प्राप्त करून देणारी स्थिती राहुदेवांच्या कृपेने दिसून येत आहे. तुम्हाला एखाद्या व्यक्तीसोबत जुळून घेताना मतभेद कलह वारंवार होत होते, ते आता संपुष्टात येतील. त्यामुळे प्रेम वृद्धिंगत होणारी स्थिती सुद्धा दिसून येत आहे. संततीचं सुख प्राप्त होणं, संततीसोबत जुळून घेणं, या संपूर्ण कालावधीमध्ये तुमच्या जोडदारासोबत जे मतभेद आहेत ते कमी होणं असा शुभ कालावधी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तुमचं नातं दृढ कसं होईल, मतभेद कलह कमी कसे होतील याकडे तुमचा प्रयत्न राहिला पाहिजे. आणि त्या प्रयत्नांना यश देण्यासाठी राहुदेवांचा जप करणं आवश्यक आहे. राहुदेव सप्तम स्थानावरती पाहतायत, त्यामुळे सप्तम स्थानाचं शुभ फळ तुम्हाला देऊ शकतात. ते म्हणजे पार्टनरशिप मधील बिझनेस डेव्हलप करणं, पार्टनरशिप मधील व्यवसाय उच्च स्तरावरती घेऊन जाणं, हे शुभ संकेत घेऊन येत आहेत. त्यामुळे राहुदेवांचा आता आपण उपासना समजून घेऊयात. उपासना समजून घेण्याच्या अगोदर आपण तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये जर राहुदेवांची स्थिती अशुभ असेल तर तुम्हाला सांगितलेल्या फळांमधील तीव्रता कमी प्रमाणात मिळू शकते. मग ते मिळू नये किंवा आपल्या जन्मलग्न कुंडलीमध्ये राहुदेवांची स्थिती काय आहे हे समजून घ्यायचं असेल, त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे, नक्की मला संपर्क करू शकता. राहुदेवांची स्थिती जर अशुभ असेल तर रीम राहवे नमः या मंत्राचा जप करणं, शंकराच्या मंदिरात दर्शनास दररोज जाणं तुम्हाला उत्तम फळ प्राप्त करून देईल.
तुमचे जे इष्टदैवत आहे किंवा कुलदैवत आहे त्याचं नामस्मरण वाढवणं आणि याच बरोबर राहुदेव कुंभ राशीतनं गोचर करतायत, त्यामुळे मारुती स्तोत्राचं पठण करणं, या गोष्टी तुम्हाला जर केल्या तर सातत्याने शुभ फळे अधिक प्रमाणात तुम्हाला प्राप्त होतील आणि अशुभ फळांची तीव्रता निश्चित कमी होईल. मग आज आपण समजून घेतलं कर्क राशीच्या जातकांना संपूर्ण 3 सप्टेंबर नंतर सुरू होणारे पुढचे 16 महिने कसे राहणार आहेत आणि या 16 महिन्यामध्ये तुम्ही कोणती विशिष्ट काळजी घ्यायची आहे. आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.